बाबा आज आपण पूरग्रस्तांसाठी शिवसेनेच्या वतीने मदत देतोय. काय मदत असणार आहे? आम्ही मागच्याच आठवड्यामध्ये शिवसेना पक्षातर्फे किराणा माल ज्यावेळेस आला होता त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की किराण्याच्या वस्तू खूप होत आहेत. ऍक्च्युली त्यांना टॉवेल, ब्लँकेट, कपडे यांची गरज आहे. आणि हेही गेल्या 8 दिवसामध्ये लक्षात आलं की ज्यावेळेस डायरेक्ट वाटपासाठी तिथं जे दान करण्यासाठी जात आहेत त्यांना त्रास होतोय, खरे लाभार्थी समजत नाहीत आणि गोंधळ निर्माण होतोय. मग आम्ही असा विचार केला की प्रशासनाकडे सगळ्या पंचनामे आहेत, सगळ्या याद्या आहेत, ही मदत आपण गावात जाऊन शो करून देण्यापेक्षा प्रशासनाच्या ताब्यात द्यायची. म्हणून आम्ही आज 2,500 टॉवेल आणि 2,500 ब्लँकेट प्रशासनाच्या ताब्यात देत आहोत. माढा तालुक्यातील सीनाकाठच्या सर्व गावामध्ये ती मदत वाटली जाईल. अजून जर कमी पडली तर त्या ठिकाणी आम्ही टॉवेल आणि ब्लँकेट देणार आहोत. आणि दिवाळीमध्ये आम्ही वह्या वाटप करतोय, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं दप्तर वाहून गेलेलं आहे. पुस्तकं शाळा देईल पण वह्या आम्ही देणार आहोत. आणि ह्यानंतर मात्र आम्ही शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आज त्यांच्या मोटारी वाहून गेलेत, त्यांचे शेत वाहून गेले, त्यांची पिकं वाहून गेलेत, याकडे शासनाचं लक्ष वेधून जास्तीत जास्त मदत शासनाकडं कशी आणता येईल. आमचे नेते एकनाथभाई शिंदे साहेब असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या दोन्ही मतदारसंघांचे आमचे सहकारी समविचारी आमदार अभिजित आबा असतील, नारायण आबा असतील, या सगळ्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.